इंटरनॅशनल सर्टिफाईड झाले जर्मन आर्टिस्ट कडून. ब्रायडल मेकअप करताना काय काळजी घ्यावी लागते? म्हणजे बऱ्याचशा लोकांना हाच डाऊट आहे की पार्लर आणि प्रोफेशनल याच्यामधला फरक त्यांना कळत नाही की याच्यामध्ये कॉम्पिटिशन तर खूप चालू झालेलं आहे आता मेकअपच्या फील्डमध्ये. त्याचे मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत, सो त्यांच्याकडे शिकलो तर आम्हाला पण एवढ्या मोठ्या मोठ्या ऑर्डर्स येतील. तसं नसतं, तुम्ही त्यांच्याकडे शिकले तरी तुमची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. लगेच कोणाला 25 आणि 50 हजाराची ऑर्डर नाही मिळत. 1500 पासूनच सुरुवात करावी लागते. स्टुडंटची व्हॅनिटी मी त्यांच्या बजेटनुसार बनवून देते. खूप सारे मेकअप आर्टिस्ट असे आहेत की त्यांचे फॉलोअर्स नाही आहेत, पण त्यांचं काम खूप छान आहे. तुम्ही काम बघा, तुम्ही फॉलोअर्स आणि व्ह्यूज नका बघू याच्यामध्ये. हाय, हॅलो, नमस्कार. गप्पा टप्पाच्या नवीन भागात मी निलेश परब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे रेणुका इंगडे. ती इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहे. तिची आरके मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी आहे ठाणे आणि पुण्यामध्ये. तर आज आपण तिच्याकडून मेकअप कसा करायचा, मेकअप करताना काय काळजी घेतली पाहिजे, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. नमस्कार रेणुका. नमस्कार. तुझं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. तुझं शिक्षण हे इंटेरियर डिझायनिंग मध्ये झालंय आणि तिथून तू मेकअप कडे कशी वळलीस? ऍक्च्युली इंटिरियर डिझायनिंग हा माझा म्हणजे मी फर्ग्युसनला कॉलेजला शिकायला होते तेव्हा मी ते कम्प्लीट केलेलं आहे. ओके. आणि मेकअप हा म्हणजे मी असं काही मला मेकअप आर्टिस्ट व्हायचं ह्या हिशोबाने कधीच मेकअप शिकले नाही. मी जस्ट मला स्वतःसाठी मेकअप करायचा होता म्हणून मी शिकले होते. सो त्याच्यानंतर मला याच्यामध्ये ग्रो आणि सक्सेस मिळत गेला. सो मी हे फील्ड कंटिन्यू चालू ठेवलं. अच्छा. पण मग तू स्वतःसाठी मेकअप शिकायचं म्हणून तू शिक्षण चालू केलंस. पण हो. मग याच्यामध्ये करियर करावं असं का वाटलं? कारण की म्हणजे मी जसं स्टार्टअप केलं, मी सुरुवातीला जेव्हा 1-2 ऑर्डर्स घेतल्या, सो मला त्याच्यामध्ये भरपूर असं ग्रो मिळत गेला आणि माझं काम पण क्लायंट्सला आवडत गेलं. त्यांच्या थ्रू मला एक-एक बॅक टू बॅक वर्क मिळत गेले. तर मग मी तेच काम कंटिन्यू ठेवलं आणि मला स्वतःला मेकअप हा पर्सनली आवडत होता. तर मी सुरू केलं. म्हणजे मला काही असं कल्पना नव्हती की मी एवढी सक्सेस होईल त्याच्यामध्ये. पण मला जसं कंटिन्यू काम मिळत गेलं, तर मी तेच काम कंटिन्यू चालू ठेवलं. ओके. याचं तू ट्रेनिंग कुठून घेतलंय? ॲक्चुअली मी पुण्यामध्येच एका मेकअप आर्टिस्टकडे शिकले. हं. त्याच्यानंतर मग मी डायरेक्टली इंटरनॅशनल सर्टिफाईड झाले जर्मन आर्टिस्टकडून. ओके. सो त्यानंतर मग मी काय असं कोणतं अजून एक्स्ट्रा असे काही क्लासेस केले नाहीत. कारण की मी यामध्येच परफेक्ट होत गेले. सो मला काही गरज वाटली नाही की पुढे जाऊन अजून काही क्लासेस करायचे. जर पुढे आता कधी पुढे याच्यापुढे फ्युचरमध्ये जर वाटलं तर मी करेल विचार की मला क्लास करायची गरज आहे किंवा काय. पण मी ऑलरेडी इंटरनॅशनल सर्टिफाईड झालेली आहे, तर मला आता तरी सध्या गरज नाही वाटत ह्या सगळ्याची. ओके. पण त्याचा काय फायदा होतो? म्हणजे इंटरनॅशनल सर्टिफिकेट असणं किंवा तू जर्मनीमधून जे मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलाय, तर त्याचा तुझ्या करिअरसाठी कसा फायदा झाला? इंटरनॅशनल सर्टिफिकेट हे मेकअपच्या याच्यामध्ये आता सध्या खूप जास्त इम्पोर्टंट आहे माझ्या मते तरी. कारण की जेव्हा तुम्ही क्लायंट्स किंवा स्टुडंट्सला शिकवण्यासाठी म्हणा किंवा ब्राईड ऑर्डर ज्या आहेत, ज्या आम्हाला मिळतात, तर त्यांना ते जेव्हा कळतं की बाबा तुम्ही इंटरनॅशनल आहे, तुमच्या बायोमध्ये Instagramच्या जे दिसतं की तुम्ही इंटरनॅशनल सर्टिफाईड आहात किंवा कोणत्या-कोणत्या मेकअप आर्टिस्टकडून तुम्ही सर्टिफिकेट घेतलेलं आहे. त्याचा इम्पॅक्ट जास्त पडतो कामावरती, की जसं की मला स्टुडंटला शिकवायला पण इंटरनॅशनल टेक्निक्स ज्या मला द्यायच्यात त्या मी स्वतः शिकून आल्यामुळे मला त्यांना त्या करिअरमध्ये जे त्यांना शिकवायचं ते मी त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना पण ह्या गोष्टींचा सगळ्याचा फायदा होतो. ओके. पण हे ट्रेनिंग ऑनलाईन असतं की ऑफलाईन? म्हणजे नाही, ऑफलाईन शिकलेली आहे. ऑनलाईन पण बरेचसे क्लासेस होतात इंटरनॅशनलचे, पण मी स्वतः ऑफलाईन केलेलं आहे. ओके. जास्त काय चांगलं वाटतं की ऑनलाईन की ऑफलाईन? जास्त करून तर ऑफलाईनच बेटर आहे. कारण की ऑनलाईनमध्ये जे तुम्ही शिकता ते प्रॉपर जे तुम्हाला समोर ज्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत, त्या ऑनलाईनमध्ये एवढ्या बारकाईने शिकल्या जात नाहीत. बरोबर. तुम्ही जेवढा ऑफलाईनमध्ये क्लासेस कराल, तेवढं तुमच्यासाठी म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत, की तुम्हाला तुमचे डाउट्स जे काही असतील, ते तुम्ही क्लिअर करू शकता, जे तुम्हाला शिकवतायत त्यांच्याकडून. आणि तुम्हाला समोरासमोर जे काही मॉडेल शूट करतात किंवा मॉडेल डेमो देतात मेकअपचे, मेकअप आर्टिस्ट, तर ते तुम्हाला समोर दिसतं, की प्रॉपर यांनी कसा मेकअप केलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी, की तुमचे डाउट सगळे त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जातात. ऑनलाईनमध्ये तसं एवढा काही फारसा फरक पडत नाही. तुझ्या आतापर्यंतच्या जर्नीमधले तुझे टर्निंग पॉइंट्स काय होते? आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये असं टर्निंग पॉइंट्स म्हणजे काही आले नाहीत मला, कारण की
माझं असं काही फारसं स्ट्रगलर लाईफ नव्हतं. कारण की माझ्या दोन्ही साइडच्या फॅमिली मी मॅरिड आहे. तर माझ्या सासरकडची पण फॅमिली वेल सेटलच आहे आणि आईकडून पण म्हणजे आई-वडिलांकडून पण फॅमिली वेल सेटल होते. सो त्यांनी कष्ट केले, पण आम्हाला एवढे असे काही कष्ट करायची कधी गरज लागली नाही. जे काही कष्ट करावे लागले ते म्हणजे स्वतःच्या कामासाठी कष्ट केलेत. ते खूप जास्त केलेले आहेत, की बाबा मार्केटमध्ये स्वतःचं नाव टिकवण्यासाठी किंवा ब्राईडला जे काही आपण जेवढं जास्त देता येईल, आपल्याकडून काय मदत करता येईल, त्या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये घेते, एवढंच. ओके. घरून कसा सपोर्ट आहे तुला? घरून सगळ्यात जास्त चांगला सपोर्ट आहे. कारण की रिस्ट्रिक्शन असा कुठला प्रकार नाहीये घरातून कुठूनच माहेरकडून तर नाहीच आणि सासरकडून पण नाहीये. खूप जास्त सपोर्ट मिळतो या सगळ्या गोष्टींसाठी घरातून सुद्धा. म्हणजे सगळे तितकीच केअर पण घेतात, सपोर्ट पण करतात आणि असं म्हणजे आता जेव्हा सीझन चालू होतं तेव्हा मी 4-4, 5-5 महिने कंटिन्यू वर्कमध्येच असते. अच्छा. जसं की दिवाळीनंतर लग्नाचा सीझन चालू होतो. आपलं तुळशीचं लग्न झालं की लग्नाचा सीझन स्टार्टच होतो. कंटिन्युअसली आता एप्रिल-मे पर्यंत तरी अल्मोस्ट असतोच सीझन चालू. सो कंटिन्यू वर्क्स असतात, ऑर्डर असतात. कमी घरात वेळ देता येतो. पण घरातून सपोर्ट त्यासाठी भरपूर मिळतो, की असं नाही की तू घरातच नसते किंवा काय ह्या गोष्टी नाही होत. अच्छा. तो किती महत्वाचा वाटतो तुला घरातून सपोर्ट मिळणं? खूप जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण की तो सपोर्ट असेल तर माणूस म्हणजे आपण स्वतः खूप कॉन्फिडेंटली काम करू शकतो आणि म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला करता येतं आणि तो सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे, असं मला तरी वाटतं, की घरातला सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे या सगळ्यासाठी. तुम्ही कोणत्या-कोणत्या टाइपचे मेकअप्स करता? भरपूर मेकअप आहेत. आता जसं की बेसिकपासून सायडर्स जे असतात त्यांना बेसिक मेकअप आपण हे करतो. ब्राइड्सला एचडी आहे, एअर ब्रश आहे. आता सध्या मार्केटमध्ये एअर ब्रशचं जास्त ट्रेंड चालू आहे. कारण की फ्लॉलेस मेकअप जो नॅचरल मेकअप लूक आपण जो म्हणतो, की नो मेकअप लूक जो येतो, तो आजकाल ब्राइडला म्हणजे ब्राइडचं रिकमेंड असतं, की बाबा तुम्ही हाच मेकअप आम्हाला करा, की जो दिसला नाही पाहिजे. तर मी ह्या सगळ्याच प्रकारचे मेकअप करते. ब्राइडल मेकअप करताना काय काळजी घ्यावी लागते? आणि ब्राइडल मेकअप आणि तुमचा जो मॉडेलसाठीचा मेकअप असतो, त्यामध्ये काय फरक आहे? ओके. फारसा असा काही फरक नसतो. जसं बघायला गेलं तर मॉडेल जेव्हा आम्ही वर्क करतो, तर मॉडेलची स्किन हे प्रॉपर प्रिपेअर्ड असतात. म्हणजे त्यांच्यावरती जे काम करावं लागतं ते एवढं जास्त म्हणजे खूप डीपली करावं लागत नाही. पण ब्राईडमध्ये काम करावं लागतं कारण की जशी ऑर्डर बुक होते तर त्यांच्यासोबत मी स्वतः पर्सनली त्यांना कनेक्टेड असते, की माझी जर एखादी ब्राईड फिक्स झाली, तर मी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये असते, की जसं की त्यांचं आउटफिट म्हणा, ज्वेलरी म्हणा किंवा स्किन रूटीन मला जेवढं काही देता येतं, की डायट तुम्ही त्याच्यामध्ये मी ब्राईडला देते, की बाबा तुम्ही हे डायट करा. जेवढी स्किन हायड्रेट ठेवता येईल, तेवढी तुम्ही ठेवा. मग ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सजेस्ट करत असते. त्यांना स्किन रूटीन त्याच्यामध्ये सांगत असते, की तुम्हाला काय करायला पाहिजे, कोणते फेशियल्स करायला पाहिजेत. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी ॲड करते आणि त्यामुळे मग मला ब्राईडला पण मेकअप करायला ईझी जातो कारण की त्यांची स्किन पण तेवढीच प्रिपेअर होते. तर मॉडेल वर्कमध्ये स्किन मॉडेलची प्रिपेअर्ड असते आणि ब्राईडला आपल्याला म्हणजे फॉलोअप त्यांचा घ्यावा लागतो. त्यांची स्किन जर प्रिपेअर्ड असेल तर ऑफ कोर्स त्यांचा पण मेकअप चांगलाच होतो. ते फक्त लग्नाची ऑर्डर असते का, की एंगेजमेंट असेल किंवा रिसेप्शन असेल, या पण प्रोसेस? बेसिकली कसं होतं, काही म्हणजे काही ब्राईडचे अगोदरच एंगेजमेंट होतात. काहींचे आदल्या दिवशी एंगेजमेंट संगीत असं असतं. नेक्स्ट डे वेडिंग रिसेप्शन असं अशा टाइपमध्ये असतात. बरेचसे म्हणजे माझे ऑर्डर्स जे असतात ते 2-2, 3-3, 4 दिवसांचे पण असतात, की डेस्टिनेशन वेडिंग. मला जास्त करून डेस्टिनेशन वेडिंगच्या ऑर्डर खूप जास्त प्रमाणात आहेत. सो म्हणजे मी जर जाते तर एका लग्नासाठी तर 3-4 दिवस मी तिकडेच असते. अच्छा. तर त्यामुळे मग त्यांचं एक दिवस हळदी, एक दिवस संगीत, एंगेजमेंट आणि लग्न वगैरे असे ह्याच्यामध्ये त्यांचं मॅनेज असतं 3 दिवस. सो मग त्यावेळेस मी सगळ्याच प्रकारचे मेकअप करते. म्हणजे असं नाही की आणि जरी एंगेजमेंट सेपरेट असेल तरी मी त्याच्यामध्ये पण मेकअप करते. म्हणजे सगळ्या प्रकारचे आम्ही मेकअप घेतो. ओके. बेसिकली मी सायडर्स फक्त करत नाही कारण की माझी जी टीम आहे, माझा जो स्टुडिओचा स्टाफ आहे, तर माझ्या मुली सायडर्सचं काम करतात. मी फक्त ब्राईड मेकअपच करते. केवढी टीम आहे तुमची? माझ्याकडे आता टोटल 8 जणांचा स्टाफ आहे ओके. स्टुडिओला. कारण की माझे क्लासेस पण होतात. सो आता मी बेसिक टू एडवान्सचे क्लासेस बंद केलेत सध्या सीझनमुळे. सो फक्त मास्टर क्लास 7 डेज, 5 डेजचे असे मास्टर क्लास किंवा सेमिनार एवढेच मी घेते. अच्छा. मग हे क्लासेस ऑनलाईन असतात की ऑफलाईन? ऑफलाईन असतात. ऑफलाईन. ऑनलाईन मी आजपर्यंत एकही क्लास घेतलेला नाहीये. कारण की मला माहिती आहे की त्याच्यामध्ये आपण
स्टुडंटकडून जे काही फीज असणार ती घेणार. पण ती प्रॉपर त्यांना ती शिकायची जे टेक्निक आहेत त्या ऑनलाईनमध्ये नाही मिळणार आहेत. ज्या तुम्ही ऑफलाईन समोर बसून ज्या बघू शकता, शिकू शकता त्या ऑनलाईनमध्ये नाही मिळत. असं मला तरी वाटतं. बरोबर. सो मी नाही ऑनलाईन आजपर्यंत क्लास पण माझं घेतलेले. पण पर्सनल एक्सपिरियन्स तोच आहे, की येस. ऑफलाईन जास्त चांगल्या प्रकारे शिकता येतं. कारण काही डाउट्स असले की लगेच विचारता येतात. तुम्हाला मी जे काही शिकवते ते त्या स्टुडंटला समोरून पाहता येतं, की ॲक्चुअलमध्ये की काय शिकवतात हे, काय करतात हे, बरोबर. कुठला प्रॉडक्ट वापरतायत. ह्या सगळ्या गोष्टी जितकं आम्ही ऑफलाईनमध्ये शो करतो, तेवढ्या गोष्टी ऑनलाईनमध्ये शो नाही होत आणि कोणी करतही नाही. अजून कोणत्या-कोणत्या टाइपचे मेकअप असतात? ब्राइडल मेकअप झाला, मॉडेल्सचे मेकअप झाले. अजून कोणते? मेकअप तर सगळे सेमच आहेत. फक्त प्रकार वेगवेगळे आहेत, की मॉडेलवरती मेकअप जो आहे तो पण सेमच असतो. जसं की आता क्लासेसमध्ये आम्ही जेव्हा मॉडेल वर्क घेतो, की मॉडेलचे डेमो देतो स्टुडंट्ससाठी. तर त्याच्यामध्ये आम्हाला क्लासेसमध्ये सगळ्या प्रकारचे मेकअप दाखवावे लागतात स्टुडंट्सला. जे बेसिक टू एडवान्सचे क्लासेस आम्ही घेतो. त्यामध्ये बेसिक मेकअप, तुमचं 3D हा मेकअप नाहीये ॲक्चुअली. 3D हा एक टेक्निक आहे मेकअपमधला. एचडी आहे, एअर ब्रश आहे, ग्लास फिनिश मेकअप आहे. या सगळ्या प्रकारचे मेकअप आम्हाला शो करावे लागतात. तेव्हा आम्ही ते मॉडेलवरती शो करतो. लोकांना नॅचरल मेकअप खूप पाहिजे असतो येस. आजकाल. हो. तर त्याच्यासाठी काय तुम्ही टेक्निक यूज करता? त्याच्यासाठी टेक्निक म्हणजे नो मेकअप लूकचा जो सध्या ट्रेंड आहे, हां. त्यामध्ये तुमचं प्रॉडक्ट खूप इम्पोर्टंट आहे. तुमचं काम तेवढं किती परफेक्ट आहे, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड करतात, की आणि समोरच्या क्लायंटची स्किन पण तेवढीच इम्पोर्टंट आहे, की बाबा तुम्हाला जर फ्लॉलेस मेकअप हवा आहे आणि कमीत कमी प्रॉडक्टमध्ये कसा मेकअप करायचा. तर इंटरनॅशनल जे प्रॉडक्ट्स आहेत आणि तुम्ही कमीत कमी प्रॉडक्ट्समध्ये किती चांगलं काम करता आणि केवढं म्हणजे जेवढं तुम्हाला फ्लॉलेस मेकअप देता येईल तेवढा तो नो मेकअप लूकमध्ये जातो. त्याच्यासाठी ब्लेंडिंग तुमचं प्रॉपर पाहिजे. तुमचे प्रॉडक्ट्स प्रॉपर पाहिजे. ओके. हे प्रॉडक्ट्स तुम्ही कोणते यूज करता? भरपूर प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. आता जसं बघायला गेलं तर Dior आहे, शेर्ली टिल्बरी आहे. तुमच्या एस्टी लॉडरचे आहेत, लॉरा मर्सियर आहे, Chanelचे आहेत. खूप सारे इंटरनॅशनल प्रॉडक्ट आहेत. Prada आहे. ओके. पण हे मग क्लायंट रिकमेंड करतात, की तुम्ही तुमच्याप्रमाणे ठरवता? क्लायंट जेव्हा आम्हाला इन्क्वायरी करतात, तेव्हा आम्हाला ते विचारतात, की तुम्ही कुठल्या ब्रँडचे प्रॉडक्ट्स यूज करता. सो तेव्हा आम्ही त्यांना सांगतो, की आम्ही या प्रँडचेच प्रॉडक्ट यूज करतो. बेसिकली मी स्वतः इंडियन प्रॉडक्ट कोणतंच यूज करत नाही. कारण की माझे क्लायंट्सच जास्त करून आउट ऑफ इंडियाचे असतात अच्छा. आणि लक्झरी जे ब्राईड वर्क आहे माझ्याकडे. सो मला लक्झरी व्हॅनिटीच कॅरी करावी लागते. मला एकही म्हणजे लोकल क्वालिटीचा प्रॉडक्ट याच्यामध्ये यूज करता येत नाही आणि मी माझ्या स्टुडंट्सला पण ते कधी सजेस्ट करत नाही. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या क्लायंटसोबत काम केलंय. मुंबई असेल, पुणे असेल किंवा इंटरनॅशनल क्लायंट्स. तर त्यांच्यासोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे? खूप छान एक्सपिरियन्स आहे कारण की बाहेरच्या देशातले जेव्हा क्लायंट्स येतात मला, जसं की ऑस्ट्रेलिया, जर्मनी या साइडचे अच्छा. भरपूर माझे ब्राईड पण झालेले आहेत, साइडर्स पण वर्क झालेलं आहे. सो चांगला म्हणजे एक्सपिरियन्स असा आहे, की ते लोकं पण आम्हाला शेअर करत असतात, की त्यांच्या साइडचे मेकअप कसे असतात अच्छा. आणि म्हणजे माझ्याकडून तरी आजपर्यंत कुठला असं म्हणजे ब्राईड किंवा कोणीच असं नाराज नाही झालं, की मला तुमचा मेकअप आवडलेला नाहीये. आणि मी माझ्याकडून जेवढं देण्याचा प्रयत्न करते, तेवढं मी त्यांना कामामध्ये मी सॅटिस्फाईड केलेलं, की बाबा माझ्याकडून त्यांना प्रॉपर माझं काम दिलेलं आहे मेकअपमध्ये. ओके. अच्छा. सोशल मीडियाचा किती फायदा होतोय तुम्हाला तुमच्या भरपूर बिझनेससाठी? फायदा होतो. खूप जास्त प्रमाणात सोशल मीडियाचा फायदा होतो. पण सोशल मीडियाचा फायदा करताना तुम्हाला तुमचं सोशल मीडियावरती जे तुमचं Instagramवरती, YouTubeवरती जे काही पेज आहे, ते पण तितकंच ॲक्टिव्ह ठेवावं लागतं. कारण की आजकाल क्लायंट तुमचं पेज चेक करतात, की बाबा तुमचे फॉलोअर्स किती, तुमचं काम कसं आहे, या सगळ्या गोष्टी ते बघतात आणि त्याच्यानंतरच मग ते आपल्याला विचारतात, इन्क्वायरी करतात किंवा फायनल करतात. तुम्ही तुमच्या अकॅडमी मार्फत आतापर्यंत बरेच विद्यार्थी घडवलेत. तर तो एक्सपिरियन्स कसा आहे? आणि ॲज अ शिक्षक, टीचर म्हणून तुमचा दृष्टिकोन काय असतो? अ खूप चांगला म्हणजे मी माझ्याकडून खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे, की जसं की मी आत्ताच मगाशी बोलले, की मी आता बेसिक टू एडवान्सचे क्लास कमी घेते. आता मी मास्टर क्लास आणि सेमिनार घेते. तर मास्टर क्लासमध्ये कसं 5 ते 7 दिवसाचा असतो किंवा 2-3 दिवसाचा जे तुम्ही ठरवता त्यानुसार. आणि सेमिनार हे 1 डेचं किंवा 2 डेजचंच असतं. आणि माझे जे विद्यार्थी माझ्याकडून बेसिक टू एडवान्समध्ये जे शिकून गेले 30 दिवसाचा, 25 दिवसाचा जे काही क्लास असेल, सो त्यांना मी त्याच्यामध्ये
भरपूर म्हणजे माझ्याकडून मी मॉडेलवर त्याच्यामध्ये कमी करते, पण त्यांच्या प्रॅक्टिसवर जास्त फोकस केलेला आहे आत्तापर्यंत, की मी तर परफेक्ट आहे. मी मेकअप आर्टिस्ट परफेक्ट आहे म्हणून तर हे मी त्यांना शिकवू शकते ह्या सगळ्या गोष्टी मेकअपच्या. तर मला त्यांना पण माझ्या इतकंच परफेक्ट बनवायचा हा माझा एम असतो, की माझ्यासारखंच त्यांनी पण काम केलं पाहिजे, की आणि ते एवढे पैसे भरून जर माझ्याकडे क्लासेस करतात, तर त्यांना जेवढं माझ्याकडून नॉलेज देता येईल, जेवढी मी त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेईल, मी जेवढं जास्त शिकवेल आणि त्यांनी लक्ष देऊन तितकंच शिकलं पाहिजे, तरच ते परफेक्ट मेकअप आर्टिस्ट होणार आहेत. आणि आजपर्यंत मी जेवढे बॅचेस घेतले, सो त्याच्यामध्ये जेवढे माझ्याकडून स्टुडंट्स शिकून गेले, त्यांनी आजपर्यंत असं बाहेर कुठे दुसरीकडे क्लास केला नाही. कारण की त्यांना मी जेवढं काही माझ्याकडून म्हणजे मी शिकवता येईल तेवढं परफेक्टच शिकवलेलं आहे आणि त्यांना गरज पण नाही आणि त्यांना पटकन अशा ऑर्डर्स पण चालू झालेल्या आहेत. ते स्वतःच्या पायावरती स्टँड आहेत आज, की स्वतःच्या स्वतः ऑर्डर बरेचसे स्टुडंट माझ्याकडे सुद्धा काम करतात यामध्ये स्टुडिओमध्येच. ओके. किंवा मी स्वतः पर्सनली त्यांना ऑर्डर्स पण देते याच्यामध्ये. ओके. जर मला एखादी सायडरची वगैरे ऑर्डर पडते, इन्क्वायरी पडते, तर मग मी नाही करत, तर मी त्यांना देऊन टाकते, की तुम्ही करा ही ऑर्डर म्हणून, की तुम्ही अ, अ, घेऊ शकता. ओके. त्यांना विचारून मग त्या सोयीनुसार मग मी त्यांना ती ऑर्डर देते. अच्छा. आपण बघतो की बाहेर मेकअपच्या लाख, 1.5 लाख, 2 लाख अशा फीज असतात. तर तुम्ही किती फी घेता? माझी फी खूप कमी आहे कारण की बाहेर जे 1.5 लाख 2 लाख रुपये फी आहे, तर सगळ्याच मुलींना किंवा मुलांना नाही परवडत एवढी फी देणं. कोणाकोणाची परिस्थिती नसते. हो. सो माझी फी 30 ते 35-40 च्या या म्हणजे रेंजमध्येच असते. याच्यापुढे तरी मी आजपर्यंत कधी फी घेतलेली नाहीये. ओके. आणि त्याच्यामध्ये पण मी स्टुडंट्सला असं ऑफर करते, की बाबा तुम्हाला नाही जमत तर तुम्ही 1 टप्प्यात, 2 टप्प्यात किंवा 3 टप्प्यात पण तुम्ही देऊ शकता मला फी. म्हणजे जोपर्यंत क्लास चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही 3 टप्पे त्यांना डिव्हाईड करून दिले तरी ते लोकं म्हणजे त्यांना पण ते बेटर पडतं, की बाबा अ, ज्याची परिस्थिती नाही तो आपल्याला टप्प्या पैसे देतो आणि ठीक आहे. त्यामुळे मग ते पण खुश असतात, की बाबा नाही बऱ्याचशा क्लासेसमध्ये पहिले तुम्ही फीस भरा हं. आणि त्याच्यानंतरच तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. बरोबर. हे बऱ्याचशा क्लासमध्ये आहे, पण माझ्याकडे असं नाहीये. मी स्टुडंटच्या बऱ्याच वेळेला मी फी कमी पण केलेली आहे, की बाबा एखादे जर बोलले, की "नाही मला नाही परवडत आहे." ठीक आहे, मी त्याच्यात पण डिस्काउंट करून देते स्टुडंट्सला. अच्छा. आणि त्यांना म्हणजे तुमच्या इथे ॲडमिशन घ्यायचं असेल, ट्रेनिंग घ्यायचं असेल, तर कसं कॉन्टॅक्ट करायचं? Instaला हे अ, करायचं अपलोड? काही जण वॉक इन येतात स्टुडिओवरती किंवा मग Instagramवरती क्लासेसची पण जेव्हा अनाउन्स करतो आम्ही क्लास, तेव्हा त्याची पण ॲडव्हर्टाइज चालू असते. ओके. तर त्या थ्रू पण येतात म्हणजे Instagramवरती आणि हे इन्क्वायरी. क्लासेस ठाणे आणि पुण्याला असतात. ठाण्यामध्ये जास्त करून मास्टर क्लास किंवा सेमिनारच घेते आणि प्रॉपर जे बेसिक टू एडवान्सचे क्लास आहेत ते पुण्यामध्येच घेते मी. यात काय फरक असतो? प्रॉपर बेसिक टू एडवान्स क्लास प्लस बेसिक सेमिनार, मास्टर? बेसिक टू एडवान्समध्ये म्हणजे काहीच नॉलेज नाहीये. हां. बिगिनर आहे तो हं, मेकअपसाठी. हं. म्हणजे त्याला मेकअपचं काहीच येत नाही, पण त्याला मेकअप शिकायचा आहे. तर बेसिक गोष्टी म्हणजे ब्रशच्या नॉलेजपासून तुमचं प्रॉडक्ट नॉलेज, ब्रशचं नॉलेज तिथून सुरुवात करायची. ते ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स जो असतो, मग त्याच्यामध्ये इंटरनॅशनल टेक्निक ज्या ओके, सगळ्या असतात, ओके. तिथपर्यंत. मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमचे इंडियन ब्रँड, लोकल ब्रँडपासून ते इंटरनॅशनल ब्रँडपर्यंतच्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये शिकवल्या जातात. तेवढ्या त्या सगळ्या टेक्निक त्यामध्ये आपण शिकवतो. हं. हा फरक आहे त्यामध्ये आणि आणि सेमिनार आणि मास्टर क्लास. मास्टर क्लास हा या अशा स्टुडंट्ससाठी असतो, की जे नुकतेच शिकलेले आहेत स्टुडंट्स, पण जिकडे शिकले त्यांना ते प्रॉपर नाही जमत आहे ओके. आणि परत तेवढी फीस भरून तर नाही जाऊ शकत किंवा तेवढा वेळ नाही घालवू शकत हं, 30 दिवसांचा. हं, तर त्यांच्यासाठी 5 किंवा 7 दिवसाचा मास्टर क्लास असतो, की तुम्हाला ज्या काही टेक्निक येत नाही किंवा तुमचं कुठे मेकअप करताना तुम्ही चुकताय हं, किंवा काहीतरी जे तुम्ही यूज करताय ते तुम्ही प्रॉपर यूज करत नाही किंवा किती क्वांटिटीमध्ये कसं यूज करायचं हे तुम्हाला समजत नाहीये. हं. त्याच्यासाठी हे मास्टर क्लास असतात. त्याच्यामध्ये मॉडेल डेमो शो करतो आम्ही 1 किंवा 2 आणि बाकीचं फोकस त्यांच्या प्रॅक्टिससाठी देतो, की बाबा तुम्ही जो मास्टर क्लास करताय त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही चुकतंय ते आम्हाला सांगून मग आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये परत परफेक्ट करतो. आणि सेमिनार्समध्ये? आणि सेमिनार हा सगळ्यांसाठीच आहे, की म्हणजे जे बिगिनर आहेत किंवा त्यांचं शिकून झालेले एक्सपिरियन्स आहेत, पण त्यांना सेमिनार्स करायचंय किंवा सर्टिफिकेट घ्यायचंय. जसं की तुमचं मेकअपमध्ये फील्डमध्ये नाव आहे,
तर असं-असं ह्या मेकअप आर्टिस्टनी सेमिनार ठेवले, तर तिचं सर्टिफिकेट घ्यायचं. तिच्या काही टेक्निक आहेत, तिचं काय नॉलेज आहे, हे जे ज्यांना शिकायचं असतं त्यांच्यासाठी तो सेमिनार असतो 1 डेचा. अच्छा. त्यामध्ये मग तुम्ही सगळेच जण अटेंड करू शकता सेमिनार. आजकाल आपण बघतो की मेकअप आर्टिस्ट पण खूप झालेत. सध्या खूप स्पर्धा चालू आहे मेकअप आर्टिस्टमध्ये. हो. तर तुम्ही स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काय करता? किंवा अ, तुमचं काय वेगळेपण आहे? याच्यामध्ये कॉम्पिटिशन तर खूप चालू झालेलं आहे बरोबर. आता मेकअपच्या फील्डमध्ये. पण तुम्ही किती याच्यामध्ये स्वतः टिकून राहता, तर ते तुमचं काम. बरोबर. तुम्ही कंटिन्यू मॉडेल वर्क करा. हं. तुमचा क्लायंट बेस जास्त पाहिजे किंवा जे मार्केटमध्ये नवीन काही गोष्टी आता सध्या अपडेट होतायत. सो त्या तुम्ही केल्या पाहिजेत. मी पण सेम तसंच करते, की बाबा नवीन काय मार्केटमध्ये आलं तर ते मी माझ्या पेजवरती शो करते. जसं की मॉडेल वर्कमध्ये वगैरे ओके. आपण ट्रेडिशनल लूक म्हणा, त्याच्यामध्ये काहीतरी नवीन अपग्रेड झालेलं आहे. सो ते आम्ही त्याच्यामध्ये करून मग तुम्ही जेवढं Instagramवर ॲक्टिव्ह राहाल आणि युनिक असं काही तुम्ही तुमच्या पेजवरती शो करत असाल करता, तर त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये टिकून राहतं. बरोबर. नवीन ट्रेंड चालू केलेलं आहे, की टीमवर्क जसं की मेकअप आणि फोटोग्राफी याचं पॅकेज क्लायंट्सला मी देते आता. म्हणजे ज्यांना कोणाला हवं असेल तर ते घेतात. नाहीतर मग फक्त मेकअप घेतात. तर त्याच्यामध्ये माझा फोटोग्राफर आहे अनिकेत गोरे. ओके. जो माझे मॉडेल शूट्स सगळे तोच करतो. ओके. तर त्याच्यासोबत मी आता नवीन एक काम चालू केलेले आहेत हे पॅकेजचे वगैरे. ओके. वेडिंगचे ब्राइडल ऑर्डरसोबत वेडिंगचे सिनेमॅटिक फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड आहेत. सो क्लायंटला पण ते जास्त बरं बेटर पडतं. राहतं आणि त्याचा एक बेनिफिट असा आहे, की म्हणजे मेकअप बरोबर फोटोग्राफी पण तितकीच महत्त्वाची आहे आणि जर सोबत एकत्र जर टीमवरती काम करत असाल ना, तर जास्त फायद्याचं आहे. कारण की ऑलरेडी सगळ्या गोष्टी प्रॉपर डिस्कस होतात. जसं की आम्ही आता लास्ट एक ऑर्डर सोबत केली. तर त्याच्यामध्ये फोटो म्हणजे मला त्याच्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत, की बाबा त्याला म्हणजे काय करायचंय किंवा आमचे ऑलरेडी ब्राईड, ग्रूम आणि फोटोग्राफर आणि मेकअप आर्टिस्ट या चौघांचे मीटिंग झाले. त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी सगळं प्री प्लॅन केलं, की कसं काय असणार आहे, कधी शूट करायचंय आणि मेकअपबद्दल पण तितक्याच गोष्टी त्यामध्ये डिस्कस झाल्या फोटोग्राफीच्या. त्यामुळे एक प्रॉपर म्हणजे त्याच्यामध्ये क्लायंट पण हॅपी होतं, की बाबा म्हणजे त्यांना प्रॉपर असं वेडिंग शूट जे त्यांना पाहिजे होतं ते त्याच्यामध्ये त्यांना मिळाले. जे सिनेमॅटिक व्हिडिओ जो झाला त्यांचा किंवा फंक्शन्स जे झाले ते प्रॉपर झाले आणि एकत्र ओळखीचे असल्यामुळे काम करायला पण ईझी गेलं. कारण हो. की प्रॉपर कन्व्हर्सेशन आपण जे म्हणतो, संभाषण जे हां, होतं, हां. ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी प्लॅन केल्यामुळे टीमवर्कचा हा जास्त बेनिफिट आहे. ओके. आणि कोऑर्डिनेशन पण चांगलं होतं त्यामुळे. प्रॉपर राहतं कोऑर्डिनेशन कारण की एकमेकांना ओळखतोय. मग मला जर काही डाउट्स असतील किंवा मला जर काय वाटलं, की नाही, हे असं करायचं आपल्याला, तर मी ते फोटोग्राफरला सांगू शकते. पण तोच जर अनोळखी फोटोग्राफर असेल, तर माझी नाही त्याच्यासोबत ओळख ना त्याची माझ्यासोबत, तर मी त्याला नाही सांगू शकत, की तुम्ही हे करा म्हणून. पण बरं. तेच जर मी टीमवर्क करतीये आणि आम्ही दोघं एकमेकांना ओळखतोय ह्याच्यामध्ये, तर मी त्याला सांगू शकते, की "हा नको, आपण हा वाला इथे आपण असं-असं करू शकतो इथे." किंवा ओके. मी माझे काही ब्राईडला तेव्हा व्हिडिओ काढताना किंवा फोटोग्राफी करताना पोस्ट सांगू शकते किंवा मी पण तेवढंच कॉन्फिडेंटली तिथे तिच्यासोबत पण काम करू शकते. ओके. आणि त्यामुळे ब्राईड पण कॉन्फिडंट राहते, की ऑलरेडी सगळ्या गोष्टी डिस्कस झालेल्या आहेत ग्रूम आणि ब्राईडसोबत. तर ह्याचा हा खूप फायदा आहे, की टीमवर्कचा, की फोटोग्राफी आणि हो. मेकअप. सो मी ते स्टार्ट केलेलं आहे आता. अरे वाह! खूप छान. हां. पण समजा कोणाला मेकअप आर्टिस्ट व्हायचंय, त्यांनी काय म्हणजे कुठून सुरुवात केली पाहिजे? काय काळजी घेतली पाहिजे? ज्यांना मेकअप आर्टिस्ट व्हायचंय त्यांनी म्हणजे तुम्ही जेव्हा क्लास करताय, तुम्ही शिकता, तर तुम्ही कसं होतं, की याच्यामध्ये बऱ्याचशा मुलींचा गैरसमज असा असतो, की आम्ही ह्या मोठ्या मेकअप आर्टिस्टकडे शिकलो, तर त्यांना एवढ्या म्हणजे जास्त पैशाच्या ऑर्डर मिळतात, तर आम्हालाही मिळतील. तर तसं नसतं. तुम्ही कोणाकडेही शिका, मोठ्या मेकअप आर्टिस्टकडे शिका किंवा छोट्या मेकअप आर्टिस्टकडे शिका. छोटी मेकअप आर्टिस्ट जरी असली, तर फक्त तिचं काम बघा, की ती म्हणजे तुम्हाला तेवढे नॉलेज देण्या इतपत ती परफेक्ट आहे का? तरच तिच्याकडे क्लास करा. कारण की
बरेच वेळेला असं होतं, की स्टुडंटचा गैरसमज हा होतो, की आम्ही यांच्याकडे शिकलो. मी नावं नाही घेऊ शकत, पण आता बरेचसे मोठे मेकअप आर्टिस्ट आहेत. सो त्यांच्याकडे शिकलो तर आम्हाला पण एवढ्या मोठ्या-मोठ्या ऑर्डर्स येतील. तसं नसतं. तुम्ही त्यांच्याकडे शिकले तरी तुमची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तुम्ही क्लास केल्याच्या नंतर पण तुम्हाला तुमच्या पेजवरती मॉडेल वर्क शो करायचेत. जेवढे तुम्हाला जमतील तेवढे. कारण की तुमचं जेव्हा काम पेजवरती लोकं बघतात, तेव्हा तुम्हाला ऑर्डर्स मिळतात. तुम्ही जेवढं मॉडेल वर्क करता, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करता, तेवढे तुम्ही परफेक्ट होता यामध्ये. तुमच्या स्टुडंट्सला कशी व्हॅनिटी बनवून देता? स्टुडंटची व्हॅनिटी मी त्यांच्या बजेटनुसार बनवून देते. कारण की प्रत्येकाचं बजेट 1,00,000 ₹2,00,000 नसतं. मी मगाशी क्लासच्या फीसबद्दल पण जसं बोलले तुम्हाला, की नाही परवडत बऱ्याचशा स्टुडंटला. परिस्थिती नसते. सो त्यांना मी त्यांचं बजेट विचारते, की तुम्हाला काय बजेट आहे? तरी पण जातात. कितीही कमी पैशात बनवली तरी 40,000-50,000 पर्यंत ही व्हॅनिटी जातेच. मग मी त्याच्यामध्ये त्यांना त्या लेव्हलचे प्रॉडक्ट्स जे त्याच्यामध्ये पण त्यांना काम परफेक्ट म्हणजे करायला आलंच पाहिजे किंवा तो ब्रँड चांगला पाहिजे त्यांच्या व्हॅनिटीमध्ये. त्या पद्धतीने मी त्यांना त्यांच्या बजेटनुसार व्हॅनिटी बनवून देते. खूप लोकल प्रॉडक्ट नाही देत, कारण की त्याचा रिझल्ट तेवढा बेस्ट नाही येत क्लायंटवरती सुद्धा, की तुम्हाला ₹500 चा फाउंडेशन नाही वापरता येत. तिथे तुम्हाला फाउंडेशन हे खूप मेन आहे मेकअपमधला बेस जो आपण म्हणतो तो फाउंडेशनने होतो. तर ते तरी चांगल्या ब्रँडचं किंवा तुमचं पावडर लॉक जे करायचं ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्रॉपरच व्हॅनिटीमध्ये ॲड कराव्या लागतात. ओके. ज्यांची डस्की स्किन असते, त्यांचा मेकअप करताना काय चॅलेंजेस असतात किंवा काय काळजी घ्यावी लागते? नवीन लोकांसाठी डस्की स्किन जर असेल, तर त्याच्यामध्ये आता तर बरेचसे क्लासेसमध्ये मी स्वतः पण डस्की स्किनचे डेमो देते. तर त्यामध्ये त्यांचा जो ॲक्चुअलमध्ये स्किन टोन आहे तोच टोन ठेवूनच काम करायचंय. बरेच वेळेला शेड कळत नाही त्यामुळे चुका होतात आणि डस्की स्किनचा व्हाईटिश टोन होऊन जातो. तर त्याच्यामध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स पण असतात म्हणजे की जसं की लूज पावडर वगैरे फाउंडेशनचे शेड. त्या शेडमध्ये तुम्हाला म्हणजे त्यांचा टोन जो आहे तो ओळखूनच तुम्हाला त्याच्यामध्ये काम करायचंय. तुम्हाला मला अप्रिशिएट करायचं आहे, कारण मी तुमचं पेज चेक केलं. हं. खूप छान मेकअप करता तुम्ही. थँक यू सो मच. येस. एक मेकअप आर्टिस्ट म्हणून स्वतःला मेंटेन ठेवणं किती गरजेचं आहे? म्हणजे स्वतःचा लूक असेल, पर्सनॅलिटी असेल. खूप जास्त स्वतःला मेंटेन ठेवावं लागतं यामध्ये. कारण की जेव्हा तुमची पर्सनॅलिटी चांगली असेल, तर समोरचे लोक इम्प्रेस होतात, की राइट. तुम्ही जेव्हा एखाद्या ऑर्डरला जाता, तर तेव्हा तुमचं ड्रेसिंग सेन्स किंवा तुमचं जी काही पर्सनॅलिटी आहे, ती तुम्हाला पण म्हणजे मेंटेन करायची आहे. बरोबर. मी असं नाही म्हणत, की मेकअप आर्टिस्ट आहे म्हणून वेस्टर्न आउटफिट घातलं तरच ती प्रोफेशनल दिसणार आहे किंवा काय. तुम्ही साडी घाला, ड्रेस घाला, तुम्ही ट्रेडिशनल आउटफिटमध्ये जरी गेले, तरी ते असं घाला, की बाबा की समोरच्यावरती इम्प्रेशन पडलं पाहिजे ह्या गोष्टींचं, की अ, साधं-सुधं जरी राहिलं ना, तरी असं बऱ्याचशा मुलींचं मी पाहिलेलं, की ते काहीतरी असं वेगळंच वेअर करून जाणार आणि ते शोभतही नाही बऱ्याच वेळेस. जर तुम्ही साध्या लग्नात गेले आणि तुम्ही तिथं वन पीस घालून मेकअप आर्टिस्ट म्हणून जाताय, तर ते प्रॉपर म्हणजे चांगलं वाटत पण नाही. बरोबर. तुम्ही तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्या आउटफिटमध्ये जा. तुम्ही व्यवस्थित काम करू शकाल अशा कॉन्फिडेंटली तिथे जाऊन तुम्ही काम करा. आणि पर्सनॅलिटी स्वतःची मेंटेन ही केलीच पाहिजे. कारण की तुम्हाला 4 लोकं बघतात, की ह्या मेकअप आर्टिस्ट आहेत. तुम्ही एखाद्याच्या ऑर्डरमध्ये गेलं, तर तुम्हाला तिथून अजून 4 ऑर्डर मिळणार आहेत. तर तुम्ही स्वतःला मेंटेन ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. भले तुम्ही मेकअप नका करू, सिंपल राहा, पण पर्सनॅलिटी प्रॉपर पाहिजे तुमची. बरोबर. तुमच्या जवळ ज्या मुलांनी शिक्षण घेतले किंवा ट्रेनिंग घेतले, तर त्यांची सक्सेस स्टोरी किंवा त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता? हो, करू शकते. की माझ्या ज्या स्टुडंट आहेत, तर बरेच एक माझी स्टुडंट होती, तिची परिस्थिती पण नव्हती. तर मी म्हणजे तिची फी भरायची पण परिस्थिती नव्हती. पण जेन्युइनली तिला मेकअप शिकायचं होतं. तिला काहीतरी म्हणजे एक म्हणतो ना आपण, की तिला शिकून काहीतरी स्वतःचं ध्येय याच्यामध्ये साध्य करायचं होतं.
तर मी तिला 50% फी केली होती आणि तिच्याकडे व्हॅनिटी घ्यायला इतपत पण पैसे नव्हते. तिची आई म्हणजे हाउसकीपिंगची कामं करायची आणि आता ठीक आहे घरकाम करणाऱ्या म्हणजे बाई ज्या आहेत, मेड आहेत त्यांना पैसे मिळतात. पण आधीच्या काळात एवढं त्याचं काही असं हे नव्हतं, की घरातल्या कामांना एवढे म्हणजे पैसे मिळायचे नाही. तर तिला वडील नव्हते, तर मग ती मला म्हटली, की मला खरंच शिकायचंय. ती तिच्या आईला घेऊन आली होती स्टुडिओला. तर मी तिला 50% फीज करून प्लस तिला व्हॅनिटी घेण्यासाठी पण मदत केली होती. आज ती सक्सेस आहे म्हणजे तिने नंतर ब्युटिशियनचं पण केलं. म्हणजे तिने मेकअप आर्टिस्ट प्लस पार्लर दोन्ही गोष्टी मग तिचं आज स्वतःचं पार्लर आहे. त्याच्यामध्येच म्हणजे पार्लर करता-करता तिला ब्राईडचे क्लायंट्स पण भरपूर येतात. तिचं आज बऱ्यापैकी मोठं असं पार्लर असल्यामुळे ती सक्सेस आहे. म्हणजे स्वतःच्या जीवावरती तिने सगळ्या गोष्टी चालू केल्या. पार्लर चालू केलं, त्याचा सेटअप पार्लर म्हटलं तरी भरपूर इन्व्हेस्टमेंट करावी लागते, असं नाहीये. ते तिने स्वतःच्या जीवावरती म्हणजे चालू केलं. हळू-हळू ऑर्डर घेतल्या. तिने ₹500 पासून सायडरची ऑर्डर चालू केली होती. तेव्हा ती जेव्हा नवीन होती, भीती असायची मनात, की अ, कसं होईल नाही का? मग ती मला फोन करायची, की "मॅम मला ऑर्डर आलेली आहे, पण मी कसं बोलू? काय करू?" सो मग तेव्हा मी तिला मदत करायचे, की नाही का, की "ठीक आहे, मी बोलते तुझ्या क्लायंटसोबत. तुला ऑर्डर मी देते मिळवून वगैरे." सो मी कॉन्फरन्स कॉलवरती वगैरे तिच्याशी तिचे जे क्लायंट असेल त्यांच्याशी बोलायची. मग कमी म्हणजे असं खेडेगावच्या ठिकाणी राहणारी होती, तर त्यामुळे मग तिकडे काही एवढे असे खूप पैशाचे पॅकेज किंवा ब्राईडचे हार्डली 10 किंवा ₹15,000 खूप झाले देतात मेकअपला. तर मग कमी जास्त करून मग मी तिला ते सगळ्या गोष्टी सांगितल्या, की कसं करायचं काय. मग त्यानुसार ती शिकत गेली. त्यामुळे मग तिला ती आज तिथे प्रॉपर सेट आहे. खेडेगावातच आहे. परभणी साइडची आहे. ओके. हां. या फील्डमध्ये काम करताना काही वाईट एक्सपिरियन्स वगैरे आलेत? कोणी पेमेंट नाही दिलं किंवा नाही, अजून हा कोणता तर आजपर्यंत माझ्या बाबतीत असं काही झालेलं नाहीये. कारण की जे काय आहे म्हणजे माझा जो रूल आहे मेकअपच्या ह्याच्यासाठी जर माझ्याकडे ब्राईडची ऑर्डर येते, तर त्यावेळी मी जेव्हा एखादी ऑर्डर माझी कन्फर्म होते, त्यानंतर माझा 10% 15% जे काही ॲडव्हान्स असेल पॅकेजनुसार, तो मी ॲडव्हान्स पहिले पे करून घेते. त्यानंतर माझ्याकडे आणि त्यांच्याकडे एक इन्व्हॉइस बनवून मी देते. ज्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स असतात आणि की त्यांचे किती मेकअप असणार आहेत, काय-काय असणार आहे याच्यामध्ये इन्क्लुडेड मेकअपमध्ये आणि साइडर्स वगैरे जर असतील, तर त्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. सो ते मी सगळं त्या इन्व्हॉइसमध्ये मेन्शन करते आणि किती ॲडव्हान्स पे झाला आणि किती अमाउंट पेंडिंग आहे तुमची आणि माझे जे काही टर्म्स एंड कंडिशन्स असतात, ते पण त्याच्यामध्ये मेन्शन असतात. ती इन्व्हॉइसची पी-डी-एफ एक त्या ब्राईडकडे असते आणि एक माझ्याकडे असते. सो मग त्यामध्ये माझ्या टर्म्स एंड कंडिशनमध्ये मी मेन्शनच केलेलं आहे, की आता तुम्ही ॲडव्हान्स दिल्याच्या नंतर जेव्हा तुमची ज्या दिवशी मेकअप आहे, त्या दिवशी काम करायच्या अगोदरच पहिले पेमेंट क्लिअर आणि त्यानंतरच देन मी काम स्टार्ट करते. कधी-कधी असं होतं गडबडीत, की नाही लगेच म्हणजे पेमेंट घेत. पण तेवढ्या याच्यामध्ये आजपर्यंत असा काही एक्सपिरियन्स आला नाही. कारण की जेवढे पण ब्राईड भेटले ते प्रॉपरच म्हणजे व्यवस्थितच होत्या. त्यामुळे त्यांनी पण जेन्युइनली पेमेंट क्लिअर केलेलंच आहे. भले मग ते रिसेप्शनपर्यंत दुसऱ्या दिवशी जरी लेट झालं तरी चालेल, पण केलेलं आहे. तर त्यामध्ये असा काही बॅड एक्सपिरियन्स नाही आलेला आहे पेमेंटचा. सध्या एका मेकअपची ट्रेंड चालू आहे, तो म्हणजे ड्रॅग प्रूफ. तर असा कोणता मेकअप आहे का? ॲक्चुअली ड्रॅग प्रूफ हा मेकअप नाहीये. मेकअप हा मेकअपच आहे. याच्यामध्ये असं काही नवीन हे होत नाही. तुमचा जर मेकअप प्रॉपर तुम्ही करताय, तुम्ही प्रॉडक्ट जर प्रॉपर यूज करताय, वापरताय, प्रॉपर क्वांटिटीमध्ये मेकअप जे तुम्ही करताय प्रॉडक्ट घेऊन, तर तो मेकअप हा व्यवस्थितच होतो आणि एकदा का मेकअप सेट झाला, मेकअप केल्याच्या नंतर, तर तो कुठलाही मेकअप असो नाही निघत. ते आजकाल जे ड्रॅग प्रूफ मेकअपचं तुम्ही जे बोलताय, की त्याच्यामध्ये गाल ओढून दाखवतात, असा गाल चोळून वगैरे दाखवतात. असा काही मेकअप नाहीये. कुठलाही तो जरी ड्रॅग प्रूफ मेकअप केला आणि तुम्ही जर नखानी किंवा कुठल्याही एखाद्या इन्स्ट्रुमेंटनी जर तुम्ही तो काढला, तर ऑफ निघणार आहे. कारण की त्याच्यामध्ये काही पुट्टी नाहीये आपण जी तोंडाला मारतो, जी परमनंट बसणार आहे. असं जर असेल, तर मग मेकअप आर्टिस्टची गरजच लागणार नाही. मला तरी असं वाटतं क्लायंट स्वतःचा स्वतः पर्सनल मेकअप येतो, तर तो अच्छा. करू शकतात. ड्रॅग प्रूफचं एवढं जर प्रॉडक्ट ओके. मार्केटमध्ये चालतंय तर. असं नाहीये. मेकअप आहे, हा निघणारच आहे.
सेट झालेला मेकअप जो असतो तो निघत नाही. तुम्ही कितीही मग तुम्ही म्हणजे नॉर्मल जरी मेकअप केला आणि तो जरी सेट झाला, तर तुम्ही कितीही त्याला हात लावा किंवा चोळून बघा हाताने गाल वगैरे, तर तो नाही निघत. ओके. काही लोकं ना स्किनच्या बाबतीत खूप कॉन्शियस असतात. त्यांना मेकअप लावायला सुद्धा भीती वाटते. त्यांना असं हो, वाटतं की मेकअपचा साइड इफेक्ट होईल. बरोबर. तर असं काही होतं का? किंवा साइड इफेक्ट होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? बेसिकली तुमचे प्रॉडक्ट्स याच्यामध्ये प्रॉपर पाहिजेत. जसं की मी मगाशीच बोलले, की खूप लोकल प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आहेत. तर ते आम्ही शिकवतही नाही आणि ते यूज करायला स्टुडंट्सला किंवा स्वतःही आम्ही ते यूज करत नाही आणि स्टुडंटला पण सजेस्ट करत नाही. ब्रँडचे जसं की आता जे इंटरनॅशनल ब्रँड आहेत, हुडा ब्युटी आहे, नार्स आहे, Dior आहेत, ह्या सगळे आम्ही जे ब्रँड यूज करतो, तर त्याचे फर्स्ट, सेकंड कॉपी पण मार्केटमध्ये रोडवरती मिळतात. बरेचसे म्हणजे पार्लरवाले म्हणा किंवा मेकअप आर्टिस्ट आहेत. त्यांना असं वाटतं की नाही का, की हे प्रॉडक्ट पण तेच असतात. तर तसं नाहीये. ते डुप्लिकेट प्रॉडक्ट्स असतात. तुम्ही अ, अ, जर ते वापरले तर समोर तुम्ही ज्यांच्यावर काम करणार आहेत, तर त्यांना त्याचे स्किन रॅशेस वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात. सो तुम्ही जेव्हा प्रॉडक्ट घ्यायला शॉपमध्ये जाता, तर रस्त्यावरचे तर प्रॉडक्ट घेऊच नका, हेच मी सजेस्ट करेल. तुम्ही शॉपमध्ये जा, प्रॉपर शॉपमध्ये जा. कारण की आजकाल मार्केटमध्ये डुप्लिकेट प्रॉडक्ट्स खूप निघालेले आहेत त्याच ब्रँडच्या नावाचे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रॉडक्ट ओरिजिनल आहे ते कसं बघायचं, तर त्याच्यामध्ये एक बारकोड स्कॅन असतो. तर तो स्कॅन करायचा आपल्या मोबाईलमध्ये. त्याची वेबसाईट ओपन झाली, तर हा प्रॉडक्ट ओरिजिनल आहे ही शुअरिटी आपल्याला मिळते. सो मी माझ्या स्टुडंट्सला पण जे क्लासेस करून गेलेत त्यांना मी सांगते, की तुम्ही जाताय तर तिथे पहिले हे बघा, चेक करा. कारण की माझ्या एका स्टुडंट बरोबर झालेलं होतं. आयकॉनिकची मशीन घ्यायला गेलेली ती आणि तिनी म्हणजे 5,000 ची मशीन तिकडे तिला 3,500 तच मिळत होती. तर मी तिला बोलली, की असं होणारच नाही, की 3,500 मध्ये मिळेल. कारण की जर कंपनीचा जर सेल किंवा डिस्काउंट असेल, तर त्यांच्या वेबसाईटवरती ते मेन्शन होतं. की ओरिजिनल जी ऑफिशियल वेबसाईट असते त्याच्यावरती ते त्यांचं लिहिलेलं असतं डिस्काउंट आहे वगैरे. एवढ्या कमी पैशात कशी भेटेल? तर मग मी स्वतः तिच्यासोबत गेले तेव्हा आणि ती मला म्हटली, "तुम्ही चला." म्हटलं, "ठीक आहे, मी येते." मी स्वतः तिच्यासोबत गेली. मी तिला तिथे ती रिॲलिटी दाखवली. ती म्हटली, की "मॅम तिकडे जास्त पैसे लावत असेल. इथे स्वस्तात भेटतं, आपण इथेच घेऊ." तिच्या डोळ्यासमोरच मी त्या म्हणजे जो शॉपवाला होता त्याला मी म्हटलं, "दाखव ती मशीन." कर्लरची मशीन होती आयकॉनिकची. तर ते बारकोड स्कॅन केलं तर ते स्कॅनच होत नव्हतं. तिला म्हटलं, "हे डुप्लिकेट आहे." त्या मी शॉपवाल्याला विचारलं म्हटलं, तुम्ही डुप्लिकेट प्रॉडक्ट विकायला ठेवता का?" म्हटलं, म्हणजे मोठे-मोठे ब्रँड आहेत त्याचे." तो म्हणला, "नाही, नाही, चुकून दुसरा बॉक्स आलाय. थांबा मी तुम्हाला दुसरा बॉक्स दाखवतो." त्यांनी दुसरा बॉक्स आणला. तो दुसरा बॉक्स पण मी स्कॅन केला त्याचा बारकोड. तरी नाही झालं. मग मी त्याला म्हणजे बोलली, की नाही का, की हे डुप्लिकेट आहे आणि ह्याची साईट पण नाही ओपन होत तर मी तिला हे दाखवलं आणि तेच मी जिथून म्हणजे माझ्या स्टुडंटची व्हॅनिटी वगैरे जे काही प्रॉडक्ट्स आम्ही स्टुडंटला देतो, त्या शॉपमध्ये त्यांना घेऊन गेले. तिथे गेल्यावरती मी त्याला फक्त म्हटलं, की मला आयकॉनिकची कलरची मशीन घ्यायची. त्यांनी ते बॉक्ससोबत ती बाहेर आणली, दाखवली. तिथला मी लगेच त्यांच्या समोर स्कॅन केला. तो विथिन अ सेकंड स्कॅन झाला आणि त्या आयकॉनिकची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती ओपन झाली त्याच्यामध्ये. तर मी त्यांना ते दाखवलं. म्हटलं, "हे ओरिजिनल आणि डुप्लिकेटला फरक आहे." कारण की आणि जी काही प्राइस आहे त्याच्यामध्ये कंपनीकडून 25% ऑलरेडी डिस्काउंट होता. तर म्हटलं कंपनीकडून जो डिस्काउंट आहे तो तो शॉपवाला जो ओरिजिनल प्रॉडक्ट ज्याच्याकडे आहे तो देतोच आहे. तिकडे तुला 2,500 आणि 3,000त तो देतोय म्हणजे ते तुला मी तुझ्या डोळ्यासमोरच दाखवलं उदाहरण, की काय रिअल आहे आणि किती खोटेपणा आहे याच्यामध्ये. मग ते ह्या सगळ्या गोष्टी पण मी याच्यामध्ये स्टुडंटला सांगते. एका मुलीनी तर म्हणजे माझ्या स्टुडंटची व्हॅनिटी करताना 40,000-50,000 पर्यंत जाते, जसं मी बोलले. तर एक जण म्हटली, की "मी माझी करणार व्हॅनिटी." ठीक आहे म्हटलं चालेल. तुला नसेल घ्यायची तर नाही का. मग तिनी पुण्यातून एफ-सी रोडला असे कॉस्मेटिक्सवाले स्ट्रीटवरती वगैरे बसतात किंवा आतमध्ये जे शॉपिंगचे छोटे-छोटे शॉप्स असतात. तिथून तिनी 5,000 ते 7,000 ती व्हॅनिटी तयार केली. फक्त मेकअपचे प्रॉडक्ट्स लाइक स्किन प्रिपेअर तुमचं फाउंडेशन, सी-टी-एम वगैरे जे काही आय आय पॅलेट मेकअपचे सगळं घेऊन आले आणि नंतर मग माझ्या स्टुडंटमध्ये बोलले, की "मॅम याच्यात कमिशन खात असतील." आणि एवढे कुठे महागाची व्हॅनिटी असते का? तर सगळ्यांच्या व्हॅनिटी बनवून झाल्याच्या नंतर मुलींचे एक्झाम डे असतात.
म्हणजे जे काही 1 महिन्यात मी शिकवलंय, तर ते त्यांना त्यांच्या मॉडेल वर्कवरती शो करायचं असतं. त्यामध्ये ते ते मॉडेल बनवतात. 2 दिवसाचा त्यांचा एक्झाम डे असतो, तर त्यामध्ये मग ते एक ट्रेडिशनल आणि एक वेस्टर्न आउटफिट असे आम्ही 2 एक्झाम डे त्यांचे घेतो. तर त्यामध्ये मग अ, अ, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एक दिवशी ठरवून आम्ही हे करतो. तर त्याच्या आधी सगळ्यांची व्हॅनिटी चेक होते. मग त्यांचं परत एकदा रिपीट सगळ्या गोष्टी रिहर्सल्स आपण म्हणतो किंवा रायटिंग एक्झाम, नोट्स ह्या सगळ्या गोष्टी अ, घेतल्या जातात. तर त्यावेळी मग मी व्हॅनिटी चेक करताना मी तिला विचारलं, की 2 दिवसांनी तुझं एक्झाम डे आहे सगळ्यांचं, तेव्हा तुम्हाला मॉडेल वर्क शो करायचंय. तर सगळ्यांनी उद्या व्हॅनिटी घेऊन या. आपण काय-काय म्हणजे प्रिपेअर करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. ती पण घेऊन आली. तेव्हा ती मला म्हटली, की "मॅम तुम्ही कमिशन खात असणार, त्याशिवाय एवढे महागाचे प्रॉडक्ट स्टुडंटला कसे काय देताय वगैरे." तर मी म्हटलं, "तू कुठून व्हॅनिटी केली?" मला म्हटली, "मी 5,000-7,000तच व्हॅनिटी केलेली आहे आणि तुमचं त्या दुकानवाल्यांबरोबर हे असेल काहीतरी कमिशन वगैरे त्यामुळे तुम्ही स्टुडंट्सला एवढ्या महागाची घेऊन दिली." तर मी तिला विचारलं, "तू कुठून घेतली?" तर मला म्हटली, "मी एफ-सी रोडच्या तिकडे आतमध्ये शॉप्स आहेत तिथून घेतले." तिचा प्रत्येक प्रॉडक्ट मग मी हेच सेम डिफरन्स की बारकोड स्कॅन करून दाखवला. एकही प्रॉडक्ट स्कॅन नाही झाला आणि अजून बरेचसे प्रकार आहेत ओरिजिनल आणि डुप्लिकेटमध्ये जसे की आय शॅडो किंवा कॉम्पॅक्ट पावडर त्याचं टेस्टिंग तुम्ही हातावरती करू शकता. जो ओरिजिनल प्रॉडक्ट आहे तो जर तुम्ही अप्लाय केला हातावरती तर तो पूर्णपणे म्हणजे स्टार्टिंग टू एंड पर्यंत जसा आहे तसाच ॲज इट इज अप्लाय होतो. पण डुप्लिकेटचा तुम्ही जर स्टार्ट केला तर तो कुठेतरी मध्येच संपतो. हे आय शॅडो म्हणा किंवा फाउंडेशन ह्या गोष्टींमध्ये हे डिफरन्सेस कळतात. तर मी हे सगळे दाखवले. बारकोड स्कॅन करून दाखवले. माझ्या ज्या मुलींना मी व्हॅनिटी करून दिल्या होत्या त्याचे सगळ्याचे बारकोड स्कॅन होऊन त्यांच्या साइट्स ओपन झाले. जेवढे ब्रँड होते त्यांचे. ओके. पण हिचा एकही झाला नाही. मग हे मी तिला दाखवलं, की तुझा फर्स्ट कॉपी पण नाहीये. तुझा डायरेक्ट सेकंड किंवा थर्ड कॉपी मधला प्रॉडक्ट आहे म्हटलं. तुझी ही व्हॅनिटी कुठेच यूज होणार. मग ब्लेंड करून दाखवलं मी ब्रशवरती. एक आय पॅलेट घेतला ओरिजिनलचा. एका मुलीवरती त्याचा डेमो दिला आय मेकअपचा आणि तिच्या पण प्रॉडक्टचा आय पॅलेट मधला डेमो म्हणजे आय मेकअप करून दाखवला. तिला फरक कळाला. मग त्याच्यानंतर ती मला म्हटली, "सॉरी मॅम माझं चुकलं." असं तसं. आणि पहिली गोष्ट मग त्याच्यानंतर मी स्वतः व्हॅनिटी करणं सोडून दिलं. मी मुलींना घेते, डायरेक्टली त्या शॉपमध्ये जाते. तुमचं काय बजेट आहे त्यानुसार प्रत्येकाची व्हॅनिटी करून तिथं मेकअपचे प्रॉडक्ट्स त्यांना घ्यायला लावते. मग त्यानुसार मग त्याच्यामध्ये मी फक्त सजेस्ट करते, की तुम्ही हे नका घेऊ, ह्या ब्रँडचं प्रॉडक्ट घ्या ओके. असं. अरे वाह! छान. आणि हे खूप लोकल तर महत्वाचं होतं ॲक्चुअली. हां, हां. हां. आणि कारण कसं लोकल प्रॉडक्ट तर सजेस्ट करतच नाही कारण की त्याचा काही लाँग लास्टिंग म्हणजे त्याचा काही फायदाच नाहीये. क्लायंटला लावण्यात पण कारण की बऱ्याचशा वेळेला क्लायंट असं बोलतो, "आमचा मेकअप ग्रे पडतोय, काळा पडतो." तर ते पण तुम्ही कुठलं प्रॉडक्ट वापरतात त्याच्यावरती डिपेंड आहे आणि क्वांटिटी की बरेचसे क्लायंट म्हणतात, "आमचा मेकअप काळा पडतो." किंवा स्टुडंट पण म्हणतात, की "मॅम आमचा मेकअप प्रॉपरच होत नाहीये." तर त्याचं रिझन असं आहे, की तुम्ही जे प्रॉडक्ट वापरताय ना, त्याची क्वांटिटी प्रॉपर वापरा, यूज करा फेसवरती समोर. पहिले तर स्किन प्रिपेअर खूप मस्ट आहे ह्याच्यामध्ये, की तुम्ही समोरच्याचा मेकअप करता तर त्याची स्किन प्रॉपर प्रिपेअर करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे प्रॉडक्ट अप्लाय करता ते व्यवस्थित क्वांटिटीमध्ये करा. बऱ्याचशा मुली काय करतात, की खूप महागाचं प्रॉडक्ट आहे, एवढं कशाला लावायचं? थोडं-थोडंच लाव. अशा गोष्टी होतात आणि मी स्वतः पाहिलेलं आहे हे सगळं. तर पण असं करू नका. तुमचं महागाचं प्रॉडक्ट आहे, पण समोरच्यानी तुम्हाला पैसे दिलेले आहेत आणि दुसरं म्हणजे की तुमचं काम तुम्ही प्रॉपर जर केलं, तर तो 4 लोकांना तुमचं काम चांगलं आहे म्हणून सांगणार, तेव्हा तुम्हाला 4 ऑर्डर भेटणार आहेत. तुम्ही याचा विचार नका ना करू, की माझी 3,000 ची पावडर आहे आणि मी एवढी का वापरू सायडरसाठी? तर तसं नाही करायचं. जे काम आहे ते प्रॉपर करा. प्रॉपर क्वांटिटी यूज करा. तरच मेकअप तुमचा जो काही ग्रे पडतो, पॅची होतो, तो नाही होत. पॅची मेकअपचा पण बरेचसे इश्यूज आहेत, की नाही का आमचे मेकअप पॅची होतात. तर ते तुम्ही जे पावडर लॉक करता ते ते प्रॉपर सेटिंग पावडर जी आहे ती व्यवस्थित क्वांटिटीमध्ये यूज केली, व्यवस्थित तो मेकअप लॉक केला तर कुठलाच मेकअप पॅची नाही होत. आणि ब्लेंडिंग पण खूप इम्पोर्टंट आहे याच्यामध्ये, की ब्लेंडिंग प्रॉपर करा. तो मेकअप ड्राय करा आणि त्याच्यानंतरच सेटिंग पावडर यूज करू शकता याच्यामध्ये. आता आपण एक रॅपिड फायर राउंड घेऊया.
तुमचा आवडता मेकअप प्रोडक्ट कोणता? Dior. ओके. ब्रायडल मेकअप की मॉडेल मेकअप? काय जास्त? ब्राइडल. ओके. एका मिनिटात सुंदर दिसायचं असेल तर काय कराल? एका मिनिटात सुंदर दिसायचं जस्ट नॉर्मल टचअप. तुमचा फेव्हरेट सेलिब्रिटी लूक रिक्रिएट करायचा असेल तर तो कोणाचा कराल? आलिया भट. मेकअप नसेल तर कॉन्फिडन्स कमी होतो का? नाही होत. डस्की स्किन की फेअर स्किन काम करताना जास्त क्रिएटिव्ह कोणतं वाटतं? म्हणजे काय जास्त कोणत्या स्किनवरती काम करायला जास्त आवडतं? दोन्ही तसं, पण डस्की स्किनवरती जास्त क्रिएटिव्ह वाटेल कारण की खूप कमी प्रमाणात डस्की स्किन मिळते. फेअर स्किन, मीडियम स्किन तर भरपूर मिळतातच. मेकअप आर्टिस्ट नसता झाला तर कोणत्या क्षेत्रात असता? ऑफ कोर्स इंटिरियर डिझायनिंगच्या असते. धन्यवाद मॅडम. तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती मिळाली तुमच्याकडून. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक यू सो मच तुम्ही इथं बोलावल्याबद्दल. मी वेलकम. पण तुमची खूप आभारी आहे. थँक यू. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर मेकअपचे क्लासेस करायचे असतील तर के मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमीला नक्की भेट द्या. थँक यू.